असे उत्सव भक्ती, ज्ञान आणि ते परिपूर्ण असलेले आपल्या भाग्यामध्ये साजरे करायला मिळणे, त्याच्यात श्रेष्ठ जीवनामध्ये काही नाही. जगामध्ये सगळेच जीवन जगतात. जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाला अनुभव असेल की सद्गुरू भेटण्याआधीचं माझं जीवन आणि सद्गुरू भेटल्यानंतर माझं जीवन मी कशा प्रकारे जगतो आहे याचा अनुभव प्रत्येकाकडे आहे. जरी जन्मल्यानंतर प्रथम आपले गुरु आपले आईवडील माता पिता असले तरी, किंवा शाळा कॉलेजमध्ये तुमचे विद्यालयातले गुरु असले तरी, ते सर्वजण पोटभर ज्ञान देतात. पण सद्गुरू सद्वस्तू दाखवतो. जे गुह्य ज्ञान आहे ते कोणी दाखवू शकत नाही. तर त्याची गरज काय आहे? प्रत्येक जण नोकरी करतो, पैसे कमवतो, घरदार प्रपंच सगळं त्याला सुखाचा करण्याचा प्रयत्न करतो. गाडी घोडा बंगला असतो, बँक बॅलन्स असतं. पण प्रत्येकाला आपल्याला अनुभव आहे, सुख नसतं. कारण सुखाची व्याख्याच आपल्याला परिपूर्ण माहित नाही. सुख रणजित महाराज सांगायचे, दिवस रात्री सारखा आहे. दिवस उजाडला, दिवस गेल्यानंतर रात्र येणार, रात्र गेल्यानंतर दिवस येणार. हे ज्ञान ज्यांना नाही आहे, त्याची कल्पना ज्यांना नाही आहे, सुख धनसंपत्तीत मिळणार आहे अशी ज्यांची कल्पना आहे, किंवा परंपरागत जे ऐकत आलेले आहेत, करत आलेले आहेत, त्यांचीच कल्पना आहे, त्यांना आयुष्यात सुख तर लागत नाही. पण अंतिम मरण येतं पुन्हा जन्मण्यासाठी. जन्मामध्ये आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. कशामुळे? अज्ञानामुळे. सद्गुरू सद्वस्तू दाखवतो. म्हणजे सद्वस्तू म्हणजे काय? देव ईश्वर. पण सर्वांची कल्पना काय आहे? देव ईश्वर अन्य कोणी आहे, पण तो तुझ्याच काही आहे, तूच आहेस. हे सद्गुरू नुसते दाखवत नाहीत, तर तुम्हाला जी प्रचिती देतात. पिंपळाचं झाड कावळ्याच्या विष्ठेतूनच उगवतं. तद्वत नाही, ब्रह्मज्ञान म्हणजे स्वरूपाचे ज्ञान, स्वस्वरूपाचे ज्ञान सद्गुरूच्या मुखातून श्रवण केल्यानंतरच होते. पुढे जीवनामध्ये अजूनही सुखाचा अर्थ ज्यांना कळला नाही, त्यांनी सद्गुरूची जी वचनं आहेत, सद्गुरूचा ज्ञानबोध आहे, पुन्हा पुन्हा श्रवण करावा. रणजित महाराजांच्या भक्तीला तोड नव्हती. त्यांना ध्येयरूपाने असताना पाहायचं, ज्यांना भेटण्याचं ज्यांना भाग्य मिळालेलं आहे ते खरोखरच भाग्यवंत आहेत. आणि त्यांनी ती जी भक्ती पाहिली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भक्ती करण्याचा प्रयत्न जे करतील ना, त्यांनाच ते स्वरूप प्राप्त होणार, खरंच सुख प्राप्त होणार. आत्मस्वरूपाच्या प्रचितीच्या पलीकडे दुसरं सुख मोठं कुठलंच नाही आहे. कारण जे सद्गुरू ज्ञान देतात ते तुमच्या स्वरूपाचं ज्ञान देतात, ब्रह्मज्ञान देतात, आत्मज्ञान देतात. परमात्म स्वरूप जे सुप्रीम आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याचं ज्ञान देतात. म्हणजे मी देहाही आपली कल्पना मिथ्य आहे पटवून सांगतात, आणि देव ईश्वर तुझ्यातच आहे. तो कसा अनुभवायचा, त्याची प्रचिती कशी घ्यायची, त्याचे ज्ञान मार्ग सांगतात, भक्ती मार्ग सांगतात. ज्ञान मिळवायचा प्रयत्न करू नका, ज्ञान मिळवायला जाऊ नका, ज्ञान पुस्तकाचं वाचू नका. तुम्ही ज्ञानात, तुमच्यातच ज्ञान आहे, ते तुमच्या प्रचितीने तुम्हाला प्राप्त झालं. ते ज्ञान तुम्हाला सुख देणार आहे, आनंद देणार आहे आणि मुक्ती देणार आहे. पुस्तकातलं ज्ञान देणार नाही. ते ज्ञान पुढे मिळेल, भक्तीतूनच मिळेल. भक्तीशिवाय ज्ञान नाही. आणि भक्ती कशी करायचं याचं उदाहरण रणजित महाराजांशिवाय दुसरा अन्य कोणी नाही.
त्यांचं पूर्वायुष्य, जे भेटले नाहीत त्यांनी जाणून घ्या, जे भेटले आहेत त्यांनी आठवा, आणि तशी सद्गुरु भक्ती करा. ज्ञान आपोआपच तुम्हाला प्राप्त होणार आहे, तुमच्यातच आहे ते. आपण आपल्याला देह समजतो आणि देह इंद्रिय मन इच्छा वासना यांच्या मागे धावतो, आणि अज्ञानामुळे अहंकाराने प्रेरित होऊन हाव 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 जे विद्या आहे त्याच्या मागे धावतो. तिथेच आपण सुख गमावून बसतो. शाश्वत काय ते कळले पाहिजे. समाजात म्हणाले ना, आता म्हणतो संत सज्जन. संत कोण? तुम्ही प्रत्येक जण संत असून सुद्धा अज्ञानामुळे जीव बनलेले आहात. संत म्हणजे संत जो अखंड आहे, अबाधित आहे, शाश्वत आहे. असं शाश्वत तुमच्यामध्ये काय आहे? तुमचा देह तर नाहीच, विश्व तर नाहीच, मग शाश्वत काय आहे? तुमचे स्वरूप. जो ईश्वर देव आहे तो बाहेर आहेच आहे, पण तो अनुरेणू चक्रपाणी सर्वांमध्ये आहे ना, तर तो तुझ्यातच आहे. त्याचा शोध घेतल्याशिवाय तुला बाह्य देव भेटणार कुठे, मिळणार कुठे, कळणार कुठे? तुझी ओळख तू विसरलास तर तुला तुझी बायका बरोबर आठवणार नाही, तुझं घरदार पण आठवणार नाही, तुला तू कोण आहे एवढं सुद्धा आठवणार नाही. मग तुझ्या स्वरूपाची ओळखच तुला नाहीये तर देवेश्वर तुला कुठे भेटणार आहे? ते तुझ्या स्वरूपी असून तुला भेटणार नाही. ही सद्वस्तू सद्गुरू दाखवतात प्रचितीने, पण तेव्हा अहंकार गेला पाहिजे. ते स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद आहे, सच्चित आनंद, सदा शाश्वत आहे. संत शाश्वत आहे, पवित्र आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद रूप आहे. म्हणजे सर्व तुझ्यातच आहे. तू बाह्य जगतातून, बाह्य वस्तूतून जे सुख मिळवायचा प्रयत्न करतोस ते सर्व मिथ्या आहे. त्याला प्रत्येकाला आयुष्याची मर्यादा आहे. उद्भवते, वावरते आणि नाश पावते आपल्या देहासहित. म्हणजे तुमच्या जे चैतन्य आहे तो ईश्वर देव आहे. त्याचा अनुभव तुमच्याकडे काय आहे? तुमच्या अनुभवाची प्रत काय आहे? कधी शांतपणे विचार करून पहा. सकाळी रात्री झोपल्यानंतर सकाळी जाग येते. ती जाग येणे तो क्षण आहे, तो जो आहे ते तुमचं स्वरूप आहे. परंतु जेव्हा जाग आल्यानंतर मी अमका तमका आहे, मला मग ऑफिसला गेलं पाहिजे, अमका काम केलं पाहिजे, तमका केलं पाहिजे, मला बायको आहे, पोरं आहेत, प्रपंच आहे, ही जाणीव जगाशी जकडला गेला असता, जीव बनला असता. तिथे विवेक असेल, ज्ञान असेल तर त्याशी बरोबर व्यवहार करता येतो. म्हणून भक्ती पाहिजे, तेव्हाच ज्ञान प्राप्त होणार, तेव्हा तुम्ही प्रपंच उत्तम करू शकता. जे जगामध्ये गुह्य आहे तुम्हाला तुमच्या बुद्धीने कळणार नाही, इंद्रियाने कळणार नाही, मनाने कळणार नाही, शाळा कॉलेजमध्ये मिळणार नाही. असे ज्ञान सद्गुरू देतात. गुह्य ज्ञान तुम्हाला त्याचं प्रचिती देतात, अनुभव देतात, आपणासारखे खरेदी करतात. जगामध्ये अनेक असे अद्भुत चमत्कारिक वस्तू आहेत. ते अनेक चमत्कार करतात, मंत्रतंत्र आहेत, अनेक चमत्कार होतात. पण जे परम पूज्य सद्गुरू जे परब्रह्मस्वरूप आहे ते त्यांना ते आपले स्वरूप आपल्याला देतात, आपल्यात आहे त्याचा अनुभव देतात आणि आपणासारखे करतात. म्हणून सद्गुरू जाणा, त्यांचं ज्ञान जाणा, भक्ती करा. ज्ञानासाठी पुस्तकं वाचू नका. परत सांगेन, ज्ञान मिळवण्यास सुद्धा विचार ठेवू नका. ज्ञान आपोआप होणार, ज्ञान आपोआप होते. आणि कोणी सांगितलं मला ज्ञान झालंय त्याच्यासारखं जगात मूर्ख कोणी नाही, त्याच्या नादाला लागू नका. असं ज्ञान वाटत पुढे तुम्हाला गुत्त्यावर इकडे तिकडे पकडून झाडाखाली इकडे तिकडे बसून बाकड्यावर बसला सांगत बसतो, ऐकू नका. उभं टाइम घालवत आहे. ध्यान करा, साधना करा, महावाक्याशी अनुसंधान साधा. ते अनुसंधान साधतात ते संत. कोणाशी? परमवस्तूशी, तुमच्या स्वरूपाशी. ते साधा, तेव्हा तुम्ही मोक्षमुक्ती अनुभवणार, हयात असताना, आणि खरा आनंद भोगणार, खरंच सुख भोगणार. म्हणून आपल्या भाग्य थोरातला सद्गुरू भेटले, त्यांनी ते ज्ञान सांगितले, त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. आपल्याला कती वासना असेल तिथे तुम्हाला विवेक करता आला पाहिजे. सगळं सुख भोगा, विवेकाने भोगा. विवेक
वैराग्य म्हटलं टाकून जायचं नाही, पुढे सोडायचं नाही, काही टाकायची गरज नाहीये. विवेकाने त्याचा योग्य वापर करा. वेळ, काळ, व्यक्ती याचा विचार करून, किती गरज आहे त्याचा विचार करून, विवेक करून केलेत ना, तर तुम्ही दुःख सागरामध्ये लोटे जाणार नाहीत. मायेचे भक्त झाले अज्ञानामुळे. त्या मायेच्या वेड्यातून मुक्त व्हायचं असेल तुम्हाला, जन्ममरणाच्या खेळातून मुक्त व्हायचं असेल तुम्हाला, सद्गुरूचे चरण तिथे ज्ञान आहे, त्याच्याशी अनुसंधान करून राहा. आणि जे सद्गुरूने महावाक्य दिलेलं आहे त्याच्यावर ध्यान साधनात राहा. सोबत आपल्या ते दुर्गुण जावेत, दुराचार जावेत, दुर्वासना जावेत, अहंकार गळून पडावा म्हणून 4 भजनं सांगितलेली आहेत. ती भजनाचा अर्थपूर्णाने भजन करा. नुसतं भजन म्हणून काही फायदा होणार नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ घ्या. शब्दामध्ये जपडून पडू नका. मी किती चाल लावतोय, मी किती मोठ्याने म्हणतोय, मी किती भजन करतोय, नाही, काही उपयोग नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ घ्या. मग काही पुस्तक वाचायला नको, ग्रंथ वाचायला नको, कुठे जायला नको, यायला नको. तुमचं स्वरूप तुमच्याकडेच आहे. तुम्हाला तुमची ओळख पटणार आणि मग जगाची ओळख बरोबर पटणार. आपण कोण आहे ते कळणार आणि मग सर्वांमध्ये तो परमात्मा आहे म्हणून सर्वांमध्ये प्रेमभाव निर्माण होणार. मग तुमच्या एवढा जगात श्रेष्ठ कोणी नाही, तुम्हीच देव ईश्वरा असं लोकांनाही अनुभव येईल. राजा